महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडवण्यासाठी जिल्हा विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावी असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय. हा पुतळा चीन बरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या जवळ पँगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर 14,300 फूट उंचीवर उभारण्यात आलाय. कझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव यांच्याशी चर्चा करून दुःख व्यक्त केलंय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन 20 जानेवारीला पदावरून पायउतार होणार आहेत. पण त्यापूर्वी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनला जास्तीत जास्त लष्करी मदत देण्याचा प्रयत्न त्यांचे प्रशासन करीत आहे. त्यानुसार युक्रेनला $1.25 अब्ज लष्करी मदत पाठवण्याची घोषणा होणे अपेक्षित आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. संघर्षात वाढ झाल्यास प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तालिबान आर्मी आणि पाकिस्तानी लष्करांमध्ये सीमेवर चकमक उडाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानने प्रत्युत्तर दिलंय. गाझा पट्ट्यात सक्रिय असलेल्या अखेरच्या रुग्णालयावर इस्रायलच्या सैन्याने काल छापा घातला आणि तेथे कार्यरत असलेले कर्मचारी आणि रुग्णांना बाहेर हुसकावून लावलंय. इस्रायली सैन्याने कमल अडवाणच्या प्रयोगशाळा आणि शस्त्रक्रिया विभागासह अनेक भागांमध्ये आग लावली, असा आरोप गाझा पट्ट्यातील आरोग्य मंत्रालयाने केलाय. जपानच्या ईशान्य भागात 5.1 तीव्रतेचा भूकंप झाला आणि मियागी आणि फुकुशिमा प्रांतात जोरदार हादरे जाणवले, परंतु सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाहीये, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितलंय. दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून 94 जणांचा मृत्यू झालाय. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरल्याने मोठा अपघात झालाय. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरलं आणि क्रॅश झालं. त्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. बाल्टिक समुद्रात नाटोकडून गस्त वाढवण्यात येणार असल्याचं नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी म्हटलंय. बाल्टिक समुद्राच्या तळापासून जाणाऱ्या केबलबाबत रशियाशी संबंधित जहाजांनी या आठवड्यात घातपात केला असल्याची शक्यता गृहीत धरून फिनलँडकडून या भागात तपास केला जाणार आहे. भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झालाय. हा सराव नेपाळमध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये येत्या काही दिवसात थंड लाटेचा इशारा जाहीर केलाय. या भागातील तापमानात मोठी घसरण होऊन थंडीचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काश्मीर खोऱ्यातील अधिकांश भागात हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अधिकांश भागात हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवाही ठप्प झाली होती, तर जम्मू श्रीनगर महामार्गही बंद करण्यात आलाय. दाट धुके आणि अल्प दृश्यमानतेमुळे ब्रिटनची विमान वाहतूक आज विस्कळीत झाली आहे. काही विमानांची उड्डाणे उशिराने होतील, असे गेटविच विमानतळाने स्पष्ट केलंय. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील 4थ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलंय. बुमराहने 4थ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 200 विकेटचा पल्ला गाठलाय. 200 विकेट झटपट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज ठरलाय. यापूर्वी 200 विकेट वेगाने घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज कपिल देवच्या नावावर होता. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झालाय. 15 जानेवारीला 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचं वितरण करण्यात येणार आहे.